कोणती समस्या आहे? ही खूप गंभीर समस्या आहे. ही कोणती समस्या आहे? पर्यावरणाची. बरोबर आहे. असमतोल पर्यावरण आपल्या पृथ्वीवर तयार होत आहे आणि मग हा जो असमतोल झालेला आहे पर्यावरणाचा, त्यामुळे खूप पाऊस पडत आहे. तिथे तिथे खूप पाऊस पडतो, त्यामुळे नुकसान होतं. खूप ऊन तापते, त्यामुळे सुद्धा आपलं नुकसान होत आहे. आणि म्हणून हे जे असमतोल झालेलं पृथ्वीचं वातावरण आहे ते समतोल कशामुळे होऊ शकते? त्याचा एखादा पर्याय सांगा, काय करू शकतो आपण याच्यासाठी? जोरात बोला. आपण जर आपल्या हातात जर असेल, आपल्या एरियामध्ये खूप मोठ्या मोठ्या फॅक्टरीज आहेत, त्याच्यामुळे पुन्हा जास्त आपलं पर्यावरण खराब होत चाललेलं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण आपल्या परिवार तुम्ही सगळे जण, प्रत्येक विद्यार्थी हे करू शकतो. आणि तो उपाय म्हणजे प्रत्येकाने कमीत कमी आयुष्यामध्ये एक झाड लावायचं. नुसतंच लावायचं नाही, तर ते त्याला मोठं करून त्याला जगवायचं. आणि हा जो एवढासा मुलगा आहे हाताने, यांनी संकल्प केलेला आहे की या वर्षी 100 आंब्याची झाडं लावायची. किती? 100 आंब्याची झाडं लावायची. नुसतंच त्याने तोंडाची बडबड नाही केली आहे. त्यासाठी त्याची मागचे 2 महिन्यापासूनचे प्रयत्न सुरू आहेत. आणि काय केलं त्यांनी? आधी एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आईचा, त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आईच्या अनाउन्स केलं सगळ्यांना की तुमच्या घरी आंबे खाल्ले, रस खाल्ला की त्या आंब्याची गुई ती वाळवून माझ्याकडे आणण्याच्या माझ्याकडे. अशा सगळ्या महिलांनी त्या ग्रुपमधल्या किंवा इतरही त्याच्या वागाच्या महिलांनी त्या आंब्याच्या बिया त्याच्या आईकडे आणि त्याच्याकडे नेऊन दिल्या. त्यांनी एक वाफा करून त्या सगळ्या बिया लावल्या आणि आता त्याची छान झाडं झालेली. त्या झाडाची नीट व्यवस्थित त्या झाडाची निगा राखली जाईल, त्या झाडाला चांगलं वाढवलं जाईल, अशा ठिकाणी तो ते एक झाड आणून लावत आहे. त्यांनी आतापर्यंत पोलीस स्टेशन, त्याच्यानंतर अनाथालय, त्या 2-3 शाळा आपल्या गावातल्या, अशा 6 ठिकाणी त्यांनी आंब्याची झाडं लावलेली आहे. आणि आता 7 आपल्या शाळेमध्ये लावत आहे. तर एकदा सगळ्यांनी खूप जोरदार त्याने त्याचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही पण तो आता तुम्हाला 2 शब्द काहीतरी बोलून सांगणार आहे. तुम्हाला कुठेही लावा, तुमच्या घरी लावा, पण लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ते झाड जगलं पाहिजे, ते झाड मोठं झालं पाहिजे. नुसतं झाड लावण्याचा फायदा आहे का? असे तर किती झाडं लावू शकतो आपण, पण त्या झाडाची खऱ्या अर्थानं निगा राखली पाहिजे. आपल्याला खऱ्या अर्थानं पर्यावरणाचं प्रदूषण थांबवायचं असेल तर ते झाड, लावलेलं झाड हे मोठं झालं पाहिजे. त्यापासून जो ऑक्सिजन किंवा इतरही आपल्याला जे काही मिळणारे पाहिजे ते मिळाले पाहिजे. म्हणून असं झाड लावा. एक झाड कमीत कमी आयुष्यात लावायचा निश्चय करा आणि ते झाड मी जगवून टाकली असा आपण सोबत निश्चय करा, अशी मी इच्छा व्यक्त करते तुम्हाला. आणि या कनिष्ठला तुमच्यासमोर 2 शब्द त्याच्या संकल्पनेबद्दल बोलायला सांगते. धन्यवाद. यथा यथा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजामः परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। इसका अर्थ है जब जब पृथ्वी पर पाप बढ़ेगा, अधर्म में वृद्धि होगी, तब तब मैं जन्म लूंगा, ऐसा भगवान श्री कृष्ण ने कहा। और अभी पृथ्वी पर वृक्ष की कमी
त्यांनी खरंच लावले का किंवा ते जगवलं का. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तुम्हाला कुठेतरी जागा असेल, चांगली जागा असेल तुमच्या घरी, प्रत्येकाच्या घरी जागा राहते, पण एखाद्याच्या घरी जर चांगली जागा असेल आणि ते तुम्ही व्यवस्थित त्याला सांभाळू शकण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही तनिष सोबत संपर्क साधू शकता किंवा मलाही सांगेल म्हणजे मी त्यांना सांगू शकते आणि तुम्ही त्याचा संकल्प आणि तुमची पण कुठेतरी एक चांगल्या कामासाठीची मदत आपण केलेली आहे हे समाजात तुम्हाला मिळू शकते. अपने लिए जीने का ऑनर सबके पास होता है, अपने लिए जीने का ऑनर सबके पास होता है, पर दूसरों के लिए जीने का जिगर कुछ ही लोगों के पास होता है. दौलत सब बटोरते हैं पर लुटाने के लिए कुछ ही लोग उसके लिए जिगर चाहिए. बुरे कामों के लिए सब लोग दिमाग का यूज करते हैं पर अच्छे कामों के लिए कुछ ही लोग आगे बढ़ते हैं. सही बात, एकदम सही बात. और देश की रक्षा करना हमारी सबकी जिम्मेदारी है. और कब, जब हम अब्दुल कलाम जी की तरह बन जाएंगे. और आप लोगों को क्या मैसेज देना चाहोगे पेड़ों के बारे में? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. पेड़ लगाओ, जीवन बचाओ. बराबर है ना. पर्यावरण बचाओ. पेड़ लगाना आवश्यक है. जब तक आप पेड़ नहीं लगाएंगे तब तक आदमी कुछ सालों के बाद जीना मुश्किल हो जाएगा आदमी का. सर्वाइव करना है आदमी को, किसी को भी पेड़ लगाना बहुत आवश्यक है. तुकाराम महाराज ने कहा है वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. इसीलिए मैंने एक प्रोजेक्ट बनाया है जिसका नाम है वृक्ष आश्रम. इसमें मुझे जगह जगह पेड़ लगाने हैं, इसीलिए मैं 12 पौधे यहाँ पे लाया हूँ. बिल्कुल बहुत अच्छा काम किया. 12 पौधा हमारे पास लाया था. और आपको प्रॉमिस करना है कि इस पौधे का आप पूरी तरह रक्षा करें. उनकी पूरी तरह रक्षा करेंगे और आप जब भी आएंगे तो आपको पेड़ अच्छा दिखेगा, हरा भरा और बड़ा हुआ दिखेगा आपको. थँक यू सर. प्रॉमिस. काय कॉलेजच्या वतीने संस्थेवरती प्रॉमिस करतो मी. लक्ष ठेवायला पाहू सगळे त्याच्या आधी माणूस लक्ष होता. और देखा अगर वो पेड़ को कुछ होगा तो मैं आपको बताऊंगी. ये सर जिसने प्रॉमिस किया था वो प्रॉमिस भूल गए करके. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की केरळामध्ये फ्लड येऊन राहिला आहे, लँडस्लाईड होत आहेत तिथे. तर झाडांचं एक मोठं काम हे सुद्धा असते की ते माती पकडून ठेवते. तर आपण आज हे जे झाड लावलं ते केरळाच्या व्हिक्टीमसाठी आपण डेडिकेट करूया आणि तू खूप छान काम करतेस. थँक्यू सर. जगवण्यासाठी हा एक चांगला उपक्रम तू आपल्या आयुष्यामध्ये घेतलेला आहे. नक्कीच निसर्गाबरोबर तुझंही महत्त्व वाढत राहो आणि असाच यशस्वी राहत राहो ही आमची सदिच्छा आहे. आता वाटते की 100 न होता ते 10,000 झाले पाहिजे. नक्कीच सर, माझी पण इच्छा आहे सर. ते आत्ताच आम्ही एक झाड आईच्या नावाने लावलं होतं, तर आम्ही याला सुद्धा आईप्रमाणे जपू आणि याचा हात जसा मोठा होईल तसा हा झाड सुद्धा मोठा होईल. धन्यवाद. थँक्यू सर. आणि कंटिन्यू कर. हां तनिष, तर खूप चांगलं काम तू या लहान वयापासून करत आहे. एवढंसं तुझा जीव एवढंसा आहे आणि तू पण एक लहानसं झाड रोपटं जे आहे ते महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयाच्या गार्डनमध्ये तू दिलेलं आहे आणि निश्चितच तुझ्या वाढत्या वयाबरोबर ते झाड पण वाढणार आणि जेव्हा तू मोठा होशील त्याचे आंब्याचं रोपटे दिलेलं आहे ते रोपट्याला एक दिवस आंबे लागणार
आणि तू जेव्हा मोठा होशील त्या आंब्याचे फळ तुला कामाला चाखायला देऊ आणि निश्चितच ते झाड आम्ही जपू. आम्ही जोपर्यंत या महाविद्यालयामध्ये आहे तोपर्यंत ते झाड आम्ही जपू आणि निश्चित तुझ्या वाढत्या वयावर ते झाड पण वाढणार. हा असा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक शिक्षकाने आणि समाजामध्ये प्रत्येक घटकाने जर राबवला तर देशामध्ये जे आज ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याला एक चांगलं वातावरण या देशामध्ये निर्माण होईल आणि या मुलाने, एवढ्या मुलाने 9 वर्षाच्या मुलाने एक चांगला संदेश त्याच्या उपक्रमाच्या माध्यमातून देशाला दिलेला आहे. निश्चितच त्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि तुमच्यासारख्या लोकांचा जितके दिवस सहकार्य असेल सर असे उपक्रम सक्सेसच होणार सर. महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयामध्ये तनिष प्रवीण कोटमुरवार या अगदी 9 वर्ष वयाच्या मुलांनी जो संकल्प केलेला आहे 100 आंब्याची झाडं लावण्याचा, त्यातलं 12वं रोपटं आमच्या कॉलेजमध्ये लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी इथले प्राचार्य, मुख्याध्यापक सर्व त्यांचे सहकारी उपस्थित होते. एक छोटासा मुलगा एवढं मोठं संकल्प करू शकते आणि नक्कीच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. त्याच्या आईची पण फार मोठी त्याच्यासाठी साथ आहे आणि त्याचा हे जे संकल्प आहे तो संकल्प पूर्ण यशस्वी हो असं मी त्याला शुभेच्छा देते त्याच्या वाढदिवसानिमित्त. आणि आपण सगळे त्याच्या या संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सगळे त्याला सहकार्य करूया अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते. आणि अतिशय उत्तम असा हा त्याचा संकल्प आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मॅम तुमचं पण खूप खूप धन्यवाद, कारण की तुम्ही मला फॉलोअप घेतलात आणि तुमच्या शाळेत माझ्या झाडाला स्वागत केलं. कारण की तुमच्यासारखी व्यक्ती असेल ना मॅम, मी माझ्या प्रोजेक्टमध्ये 100% सक्सेस होणार मॅम. आणि तुम्ही विद्यार्थ्यांना पण मेसेज दिला की तुमच्याकडे जागा असेल तर नक्कीच कळवा म्हणून, तो माझ्यासाठी खूप मदत होईल मॅम.